भोंदू बाबा, कॅप्टन अशोक खरात यांचा जो पाय आहे तो आणखी खोलावर जात असल्याचं सध्या आपल्याला पाहण्यास मिळत आहे. या प्रकरणाची चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आलेली असतानाच आता दुसरीकडं आयकर विभागाने देखील या प्रकरणामध्ये एंट्री मारलेली आहे. कप्तान अशोक खरात यांच्याकडे किती संपत्ती आहे, कशा पद्धतीने त्यांनी संपत्ती गोळा केलेली आहे, कोट्यावधी रुपयाची कशा पद्धतीने उलाढाल झालेली आहे, याची देखील चौकशी आता आयकर विभागाच्या मार्फत होणार असल्याचं समोर येताना पाहण्यास मिळत आहे. तर कप्तान अशोक खरात यांच्यावर झालेला एक गुन्हा दाखल असतानाच आता दुसरा गुन्हा देखील ह्या प्रकरणामध्ये दाखल झालेला आहे. गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात आता अशोक खरात यांच्यावर नुकताच गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे कप्तान अशोक खरात जो भोंदू बाबा आहे याचा पाय जो आहे तो आणखी खोलावर जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. कप्तान अशोक खरात यांना पोलिसांनी अटक केली असून आता कप्तान अशोक खरात यांच्या पाठीमागे कोण नेते मंडळी आहे याची देखील चर्चा आता महाराष्ट्रामध्ये जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे. खरं जर पाहिलं तर हा भोंदू बाबा कशा पद्धतीने महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता याचे व्हिडिओ जे आहेत ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे ह्या खरात विषय तीव्र संतापाची लाट जी आहे ते महाराष्ट्रामधून आता व्यक्त होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यातच महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या त्यांच्या ट्रस्टच्या सदस्य असल्यामुळे आता राजकारणावर देखील सर्वसामान्य लोकांकडून आता खूप मोठा तीव्र तीव्र व्यक्त भावना केल्या जात आहेत. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर अशा भोंदू बाबांना पाठीशी घालण्याचं काम राजकीय नेते मंडळीच करीत असल्याचं या घडलेल्या प्रकरणामधून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे. कारण जर पाहिलं तर हा भोंदू बाबा अर्थात कॅप्टन अशोक खरात महिलांना कशा पद्धतीने बळी पाडायचा, महिलेवर कशा पद्धतीने अत्याचार करायचे त्याचे जे व्हिडिओ आहेत ते आता हळूहळू पुढे येत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकातून संतापाची लाट जी आहे ती आता व्यक्त होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यातच या प्रकरणामुळे आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर जे आहेत त्यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील द्यावा लागलेला आहे. इतकंच नाही तर आता त्यांच्यावर विरोधी पक्ष नेत्यातील काही महिला नेते आहेत त्या गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करीत आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्या ट्रस्टच्या सदस्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर आहेत, ज्या बाबांना ते आपले गुरुवर्य मानायचे तोच बाबा महिलेसोबत कशा पद्धतीने अश्लील अत्याचार करायचा त्याचे व्हिडिओ सध्या पुढे येत असल्यामुळे रुपाली चाकणकर जे आहेत ते कुठेतरी अडचणीत येत आहेत. याचबरोबर आता मुख्यमंत्र्यापासून महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यातील ज्येष्ठ नेते मंडळीचे कशा पद्धतीने अशोक खरात यांच्याशी संबंध आहेत, त्यामुळे आता अनेक राजकीय नेते मंडळी देखील कुठेतरी अडचणीत येऊ शकतात अशी परिस्थिती आता सध्या समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यातच आता कप्तान अशोक खरात अर्थात हा जो भोंदू बाबा आहे याच्या चौकशीसाठी राज्य शासनाकडून SIT स्थापन करण्यात आलेली आहे आणि सखोल चौकशी देखील ह्या प्रकरणाची सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता कप्तान अशोक खरात जो आहे त्यांना मराठवाड्याचं 39 TMC हक्काचं जे पाणी आहे ते त्यांच्या संस्थेला दिलं जात असल्याचं उघडकीस आलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ते पाणी जाण्याचं बंद केलं असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने पावलं देखील उचललेले आहेत. इतकंच नाही तर आता ह्या भोंदू बाबाकडे एकूण किती संपत्ती आहे, ह्या महिलांना कशा पद्धतीने आमिषाला बळी पाडवायचा, त्यांच्याकडून कशा पद्धतीने खंडणी वसूल केली जायची ह्याची देखील चौकशी आता आयकर विभागाच्या मार्फत केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. भोंदू बाबा अशोक खरात यांच्या विरोधामध्ये महिलेने तक्रार दिलेली होती. त्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी चोराचा कट रचून सापळा रचून त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेलं होतं. त्यांच्या विरोधात आता SIT देखील स्थापन करण्यात आलेली होती. SIT मार्फत खरात यांची चौकशी सुरू असतानाच आता दुसरा गुन्हा खरात यांच्यावर दाखल झालेला आहे. तो गुन्ह्यामध्ये गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणाअंतर्गत हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आता कुठंतरी अशोक खरात जे आहेत ते आता आणखीच अडचणीत येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. अशोक खरात अडचणीत येत असताना त्यांच्या पाठीमागे अनेक राजकीय नेते मंडळी असल्याचं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. ह्यामुळे आता हे राजकीय नेते मंडळी देखील आता अशोक खरात हे अडचणीत येत असल्यामुळे आपणही अडचणीत येतो का काय असे काय येत असल्यामुळे ह्या प्रकरणामधून सर्व नेते मंडळी अशोक खरात यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार का महिलेवर झालेल्या अत्याचाराला
न्याय मिळवून देणार ह्याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.